नमस्कार, मी कमलाकर शणोय। मी आज आझाद मैदान पोलीस स्टेशनला आलेलो आहे। मी आता आझाद मैदान पोलीस स्टेशनला आलो होतो आणि माझं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी मला बोलवलं होतं। मी स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर्स याबद्दल ऑफिशियली क्रिमिनल प्रॉसिक्युशनसाठी कंप्लेंट फाईल केली। ॲडिशनल म्युनिसिपल कमिशनर सिटी BMC आणि जनरल मॅनेजर BST व इतर यांच्यावर FIR रजिस्टर करावा म्हणून माझी 2024ची कंप्लेंट होती आणि त्या 2024च्या कंप्लेंटमध्ये माझी आज स्टेटमेंट रेकॉर्ड झाली। मॅडम PI कुलकर्णी, नीलिमा कुलकर्णी मॅडम फार छानपैकी त्यांनी मला सपोर्ट केलं आहे स्टेटमेंट रेकॉर्ड करते वेळी आणि मी त्यांचा आभारी आहे। आपल्याला मी सांगू इच्छितो की स्मार्ट मीटर जे आहे हे प्रत्येक इंडिव्हिज्युअल महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने जवळील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्मार्ट मीटर्स जिथे लावलं जातं त्यांच्यावर FIR रजिस्टर करावा आणि कोणी नोटीस जरी दिलेली असेल तर ती नोटीससुद्धा कायदेशीर नाही आहे म्हणून त्यांच्यावर फोर्जरी आणि चिटिंगचा गुन्हा रेकॉर्ड करावा ही मी प्रत्येक सिटीजनना विनंती करतो आहे। आपल्याला हे सांगू इच्छितो, हे बघा माझी कंप्लेंट आहे, मला कॉपी दाखवतो। ही माझी कंप्लेंट आहे आणि हा आझाद मैदान पोलीस स्टेशनचा शिक्का आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे बघा हे आरोपी आहेत आणि माझा सर्वात मोठा मुद्दा असा आहे की हा स्मार्ट मीटर जो आहे तो डिस्ट्रीब्युशन आणि लॉस कमी करण्यासाठी आहे। बघा आता जवळजवळ 43,000 कोटीचं नुकसान ॲग्रिकल्चर सेक्टरला झालेलं आहे व तसेच तिथे 40% डिस्ट्रीब्युशन लॉस होत आहे। परंतु आमचे जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणा, MERC म्हणा किंवा इलेक्ट्रिक कंपनीज म्हणा, हे ॲग्रिकल्चर सेक्टरला स्मार्ट मीटर्स लावणार नाहीत असं गेझेट तयार केलेलं आहे आमच्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजनी। हे आमचं दुर्दैव आहे की स्मार्ट मीटर्स हे जिथे लॉस आहे, जिथे एरियर्स आहेत त्यासाठी आहे, परंतु तिथे न लावता जिथे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये मॅक्झिमम चोरी होते, जिथे MSCDL सारखा इथे मॅक्झिमम लबाडी होते, तिथे न लावता आमच्या BSTमध्ये जिथे 3.5% फक्त ट्रान्समिशन लॉस आहे तो कमीत कमी आहे, जिथे टाटामध्ये 1% आहे आणि अडानीमध्ये 5.5% आहेत, टॉरेंटमध्ये 5% आहेत, इथे लावलं जातं। आता या स्मार्ट मीटर्समध्ये काय कारण आहे स्मार्ट मीटर्स लावायचं की जे 40% चोरी होतात त्यांना 15% आणायचं आहे। आता बघा ज्यांना 40% 15% आणायचं आहे ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये लावत नाही, तिथे चोरीचे बिनधास्त करायला देतात आणि जिथे BST, अडानी, टाटा जिथे 1%, 2%, 5% डिस्ट्रीब्युशन लॉस आहे तिथे हे मीटर्स लावत आहेत आणि आमच्या पैशाची बर्बादी करत आहेत। हे लोकांच्या पैशाची बर्बादी आहे स्मार्ट मीटर्स। आता स्मार्ट मीटर्सचं ज्यावेळी ते आयोजित करतात त्यावेळी MERCचे डायरेक्शन्स आहेत, ऑर्डर्स आहेत। 2003 ऑफ 2022चं पॅरा 12 मध्ये डायरेक्शन्स आहेत की कुठल्याही इलेक्ट्रिक कंपनीने जर स्मार्ट मीटर्स लावायचं असेल तर त्यांनी प्रत्येक कन्झ्युमरला नोटीस द्यावी आणि त्या नोटीसमध्ये त्यांच्याकडे आहेत त्या सर्व मीटर्सचं त्यांनी सांगावं आणि त्यातला ऑप्शन कन्झ्युमरला द्यावं। पण असं काही न करता, इव्हन नोटीससुद्धा न देता, हे न सांगता, न परमिशन घेता आमच्या प्रिमायसिसमध्ये जाऊन ट्रेसपास करून आमच्या इलेक्ट्रॉनिक मीटर्सची चोरी करून आणि लबाडी करून ते स्मार्ट मीटर्स लावून हा विश्वासघात करतायत म्हणून मी ही कंप्लेंट फाईल केली। पोलीस स्टेशनमध्ये मला सांगण्यात आलं की आम्ही इन्क्वायरी करणार आहोत आणि BNSS 175 सबसेक्शन 3 प्रमाणे त्यांना 15 दिवस इन्क्वायरीचा अधिकार आहे। तर मी आपल्या सर्वांशी सांगू इच्छितो की BNSS 175 सबसेक्शन 3 प्रमाणे इन्क्वायरीचा अधिकार कुठे होतो? इन्क्वायरीचा अधिकार जिथे गुन्हाचा पनिशमेंट आहे, त्या ऑफेन्सचं पनिशमेंट 3 वर्षापेक्षा जास्ती आणि 7 वर्षापेक्षा कमी अशा गुन्ह्यामध्येच फक्त इन्क्वायरी होऊ शकते।
माझ्यात तर फोर्जरी चिटिंग म्हणजे 468 467 म्हणजे 7 वर्षा पुढील सजा आहेत आणि क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय पब्लिक सर्वंट म्हणजे आयुष्य लाईफ इम्प्रिझनमेंट आहे. त्यामुळे इन्क्वायरी करायचा प्रश्न येतच नाही. तिथे फक्त आणि फक्त FIRच केलं पाहिजे हे माझा हट्ट होता आणि ते आमच्या आयोनी मान्य केलं की ते बरोबर आहे. तर अशा प्रकारे मी हे व्हिडिओ करण्याचं कारणच हे आहे की लोकांचा अवेअरनेस करणं, लोकांना अवेअरनेस करायचं की स्मार्ट मीटर्स हा तुमच्या पैशावर डकैती आहे, चोरी आहे, लबाडी आहे, विश्वासघात आहे आणि ते कोण करतं? ते आमचे पब्लिक सर्वंट करतात आणि त्यामुळे आज त्याचा सिरियसनेस आहे. आणि दुःखाची गोष्ट आहे की आमचे एकही आमदार, आमचे एकही खासदार, आमचे एकही कॉर्पोरेटर जे आमच्या सेवेसाठी करोडो रुपये इलेक्शनवर खर्च करतात पण त्यांना ह्या सर्व गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे आपले हे सेवक आहेत की भक्षक आहेत याबद्दल आपण निर्णय घ्यावा हे सर्वांना विनंती. आणि पुढच्या इलेक्शनला हा प्रश्न विचारावा. आमच्याकडे एवढे पैसे बर्बाद झाले जाते पण आमच्याकडे शाळा, कॉलेज, हॉस्पिटलसाठी पैसे नसतात. म्हणून प्रत्येकाने स्मार्ट मीटर्सला अपोज करा. तुमच्या स्मार्ट मीटर्सचा जिथे कॅबिन आहे त्या दरवाजाला ताळा मारा आणि ताळा जर तोडलात तर त्यांच्यावर डकैतीची केस करा. तुम्हाला नोटीस आली तर त्या नोटीस सुद्धा खोटी आहे म्हणून त्यांच्यावर चुकीचे दस्तावेज केल्याबद्दल त्यांच्यावर केस करा. तुम्हाला काही जर पाहिजे असेल तर kamlakarshona.com ह्याच्यावर तुम्हाला सर्व फॉर्मॅट्स भेटतील. आणि उद्या MECDL ची हिअरिंग आहे सिडको भवन बेलापूरला. तर तिथे जिथे MERCचे जे कोर्ट आहे ते तुम्हाला काय सांगतं माहिती आहे का? तुम्हाला 2 मिनिटं देतो, तुम्हाला 5 मिनिटं देतो. तर प्रश्न करा कोर्टाला की 5 मिनिटं तुम्ही कुठल्या कायद्याखाली मला देतायत? हे पब्लिक हिअरिंग आहे जिथे हजारो कोटीचं अफरातफर होते किंवा उलाढाल होते. तिथे तुम्ही मला 5 मिनिटं कसे काय बोलता? आणि पब्लिक हिअरिंग आहे. पब्लिक हिअरिंगमध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित मांडणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याला MERC जर बाधा आणत असेल 5 मिनिटाचा टाइम देऊन तर त्याला चॅलेंज करा आणि त्यांना सांगा, आदेश पास करा की तुम्ही कुठल्या सेक्शन खाली आम्हाला 5 मिनिटं देतात. ॲज पर दी फेअर हिअरिंग आणि ॲज पर दी आर्टिकल 2114 ऑफ कॉन्स्टिट्यूशन फेअर हिअरिंग दिली पाहिजे. आणि फेअर हिअरिंगमध्ये तुमच्या प्रत्येक गोष्ट कोर्टाने ऐकलीच पाहिजे. इथे आम्हाला कुठल्याही प्रकारचं जास्ती बोलायला देत नाहीत. आम्ही मुद्देशीर बोलतो तरी बोलायला देत नाही. मला MERCने म्हटलं 5 मिनिटं तो म्हटलं मी 80 तास यावर काम केलेलं आहे. जिथे हजारो कोटीची अफरातफर आहे तिथे तुम्ही मला 5 मिनिटात बोलू इच्छिता ते कसं शक्य आहे? ते शक्य नाही आहे. म्हणून मी 16 ते 17 मिनिटं बोललो. असंच जर प्रत्येकाने बोललात आणि आवाज काढलात तर ज्या प्रकारे ही हिअरिंग चाललेली आहे चुकीच्या प्रमाणे आणि कस्टमर्सला योग्य ते प्रोत्साहन न देता ते थांबलं पाहिजे. आणि उद्याच्या मीटिंगमध्ये माझी विनंती आहे प्रत्येक स्पीकरना की जे BST, MCDL, MSCDL जे आहे किंवा अडाणी वगैरे जे आहेत ते जे ॲडव्हर्टाईज देतात पेपरवर ते ॲडव्हर्टाईज कोणाला तरी वाचता तरी येतं का? कोणाला समजतं का? अरे कुठल्याही मी गेल्या 10 वर्षापासून विनंती करतोय की प्रत्येक बिल बरोबर प्रत्येक कन्झ्युमरला त्या MYT मध्ये काय काय तरतुदी आहेत आणि ते कसे बाधक आहेत आणि ते तुम्ही कसे काय ठरवले आहात, ते भाव कसं वाढणार आहे, ते भाव वाढवण्यासाठी कुठला आधार आहे, असे 2 ते 3 पानात तुम्ही प्रत्येक कस्टमरला त्यांच्या बिलच्या बरोबर पाठवलं पाहिजे. हे का पाठवलं जात नाही? तुम्ही आमच्याकडनं हजारो कोटी घेताय आणि त्याच्याबद्दल तुम्हाला क्लेरिफिकेशन सोप्या शब्दात दिलं पाहिजे. आम्ही काय टेक्निकल माणसं नाही आहोत. त्यामुळे सोप्या साध्या शब्दात देणं हे गरजेचं आहे आणि ते दिलं जात नाहीये. म्हणून प्रत्येकाने MERCच्या कोर्टात हा जाब विचारावा MERCला. तिसरी गोष्ट अशी आहे की हा जो मीटर आहे तो इलेक्ट्रॉनिक मीटर 600 रुपयाचा आहे आणि त्याला आज 12,000 रुपये केलेत. त्याला कारण काय आहेत? 600 रुपयाचा मीटर 12,000 कुठल्या प्रकारे होते? आणि BSTनी 1300 कोटीचे 1800 कोटी कसे काय केले? 1720 कोटी कसे काय केले? ह्याचा सर्व प्रश्न MERCला आम्ही विचारलेला आहे. आणि मुख्यतः जिथे चोरी होते तिथे स्मार्ट मीटर्स न लावता जिथे चोरी कमीत कमी आहे किंवा एरियर्स कमीत कमी आहे तिथे स्मार्ट मीटर्स लावणं याच्यात कुठलं शहाणपण आहे हे आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे कॉर्पोरेटर्सनी आम्हाला समजवलं पाहिजे. यासाठी मी हे आपल्या सर्वांस विनंती करतोय आणि जागृत करतोय. आणि तुम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR रजिस्टर केलं पाहिजे. 166, 167, 217, 218
409, 465, 467, 468, 471, फोर्जरी, चीटिंग, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, डिझोबिडियन्स ऑफ डायरेक्शन्स ऑफ लॉ, फ्रेमिंग ऑफ इनकरेक्ट रेकॉर्ड्स अँड रायटिंग, या गोष्टीचे गुन्हा BSTने केलेला आहे. आणि तसेच अडाणी आणि टाटा टोरेंट ह्यांनी केलेला आहे. कारण ते त्यांचे जर लॉस 1% आहे तर त्यांनी का लावावं, आणि RDSS स्कीममध्ये प्रायव्हेट पार्टीज बसत नाही असं कायद्यात तरतूद आहे. या गोष्टीचं जर त्यांनी उल्लंघन केलेलं असेल तर प्रत्येक माणसाने त्यांच्या विरुद्धही FIR रजिस्टर करावा. या माध्यमातून मी टाटा, अडाणी, टोरेंट यांना नमस्कार करतो आणि त्यांना विनंती करतो की मला तुमच्याशी पर्सनल दुश्मनी नाही आहे, परंतु आमच्या पैशाची जर जो कोण नासधस करत असेल आणि त्या कॉन्स्पिरसीमध्ये भाग घेत असेल तर जरूर आम्ही कायद्याचा वापर करून त्या नुकसान कमीत कमी व्हावा किंवा होऊच नाही यासाठी संपूर्णपणे आम्ही प्रयत्न करू आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसांना जागृत करू की हे चाललंय ते चुकीचं चाललंय. जय हिंद.